मागच्याच भागात आपण पाहिलं की कसे भानू आणि प्रकाश दोघांनी मिळून जॉब करता करता एक बिझनेस सुरू करण्याचा प्लॅन केला आणि हीच गोष्ट कदाचित मालकांच्या लक्षात आली म्हणून दोघेही घाबरले. ह्या भागात पाहूया पुढे काय होतं. जर तुम्ही मागचा भाग ऐकला नसेल तर वाटणे आणि असणे यामधला फरक सिरीजचा भाग 1 नक्की ऐका. आता ऐकूया वाटणे आणि असणे यामधला फरक भाग 2. सकाळ झाली. कोणीही दोघांचे डोळे बघून ओळखलं असतं की हे झोपलेले नाहीत म्हणून. रोजच्या घड्याळात आरामात वाजणारे 11 आज पटकन वाजत आले होते. साहेब काय म्हणाले तर काय उत्तर देणार असे सगळे विचार दोघांचे करून झालेले होते. त्यावर अजून साहेबांनी इथं पाहिलं असेल तर असं कारण सांगू, मला त्या व्यक्तीवर संशय आहे, त्याने कदाचित सांगितले, असा सगळा विचार करून झाला होता. रेस्टॉरंट सुरू होण्याची वेळ ही दुपारची होती, तर त्याप्रमाणे बाकी सगळं आवरून ठेवलं होतं. 11ला काही मिनिटे कमी होती तितक्यात लेले आले. त्यांनी आल्या आल्या देवाच्या फोटोला नमस्कार केला, उदबत्ती लावली, काहीतरी मंत्र म्हणले आणि दोघांचे चेहरे पाहून त्यांनीसुद्धा ओळखलं. लेले म्हणाले, क्या रे चंगूमंगू, कसल्या विचारात आहात इतके? चेहऱ्याकडे बघून तर वाटतं आहे की तुम्ही बनवणाऱ्या बर्गरची रेसिपी समजली एखाद्याला. भानू लगेच म्हणाला, आम्ही का सांगू रेसिपी, आम्ही कोणालाच नाही सांगत कधी रेसिपी. लेले, मी कुठे म्हणलो सांगितली, घड्याळात 11 आणि चेहऱ्यावर 12 वाजले तुमच्या म्हणून विचारलं. भानूला मागे सरकत प्रकाश म्हणाला, अरे साहेबांची वाट बघतो आहोत, त्यांना बोलायचं आहे म्हणे म्हणून. लेले, बरं भेटा ना मग, आले आपले घड्याळाच्या काट्याच्या 5 मिनिटं पुढे चालणारे साहेब. विक्रम साहेब नेहमीप्रमाणे कारमधून उतरले, भर चालत मध्ये आले, सगळ्यांना पाहून छान हास्य दिलं आणि त्यांची एक केबिन बांधून घेतली होती, त्यामध्ये गेले. जाता जाता दोघांना 5 मिनिटामध्ये मध्ये असा इशारा केला. कदाचित त्यांना पूजा वगैरे करायची होती. दोघे 5 मिनिट झाले म्हणून आत गेले तर विक्रम साहेबांनी नुकतीच घंटी खाली ठेवली आणि दोघांना प्रसाद म्हणून साखर हातावर ठेवली. हा सगळा प्रकार चालू असताना त्यांनी त्यांचं देवाचं म्हणतच दोघांना बसण्याचा इशारा केला आणि ते खुर्चीकडे काही गोष्ट आवरत निघाले. तितक्यात प्रकाशने भानूला भिंतीवर लावलेला एक कोट दाखवला. त्यावर लिहिलं होतं, इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू रिमेंबर एनिथिंग. भानूने प्रकाशला हातानेच इशारा करत शांत राहा असं सांगितलं. साहेब खुर्चीत बसले आणि भानुप्रकाश जरा घाबरतच खुर्चीवर बसले. विक्रम साहेबांचे मंत्र पण म्हणून झाले होते आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. तुम्हाला तुमचा पहिला दिवस आठवतो का या रेस्टॉरंटमधला? किंवा प्रकाश, तुला आठवतं का एक दिवस एक ग्राहक त्याला बर्गर आवडलं म्हणून तुला भेटण्यासाठी मध्ये आला होता किचनमध्ये? दोघांनी डोकं हलवलं. विक्रम, आता 15 वर्षाच्या वर झाले बघा, बर्गरची टेस्ट सुधारली पाहिजे का बिघडली पाहिजे? दोघे यावर काहीच बोलले नाहीत. विक्रम, हे तर सगळं बोलूच आपण, त्याआधी मला जे इकडून तिकडून समजलं आहे ते तुम्हीच मला सांगणार का मी तुम्हाला सांगू? प्रकाश पटकन बोलून गेला, साहेब मीच सांगणार होतो पण मुहूर्त लागत नव्हता बघा, आज सगळं सांगतो. भानू थोडा नाराजच वाटत होता. प्रकाश म्हणाला, साहेब मला ना कोणाला दोष देण्याची इच्छा नाही आहे, हे पण मी तुमच्याकडूनच शिकलो. मी दुसऱ्यांवर दोष दिला ना तर परिस्थिती बदलण्याची जबाबदारी कधीच घेऊ शकत नाही. मी जे काही आता सांगणार आहे ना ती पूर्णपणे माझी चूक आहे आणि ती चूक अजून मोठी होण्याच्या आधीच आपली भेट झाली, हे एक छान झालं, असं मला आणि भानू दोघांना पण वाटतं. हो ना रे भानू? प्रकाशने भानूला हात मारत विचारलं. भानूला अजूनसुद्धा त्याचं काही चुकलं आहे असं वाटत नव्हतं. भानू म्हणाला, साहेब प्रकाश जे म्हणतोय ना ते खरं आहे, मी पण खूप शिकलो आहे तुमच्याकडून. त्यामधली एक गोष्ट अशी की खोटं बोलून काम होत नाही. प्रकाशला वाटत असेल ही चूक, पण मला नाही वाटत. माझं इथलं काम करत करत अजून पैसे कमवण्यासाठी मी धडपड केली तर काय चुकलं माझं? भानूचा आवाजात जरा चढायला लागला होता. विक्रम, काय चुकलं? इतकं बोलून फक्त त्यांनी प्रश्न विचारला. प्रकाश परत मध्ये म्हणाला, साहेब त्याच्यात शब्दांकडे लक्ष देऊ नका, तो ना ते मांडण्यामध्ये चुकतो. तुमच्या आधी मी बोलू का? विक्रम साहेबांनी हो म्हणून इशारा केला. प्रकाशने बोलायला सुरुवात केली. भानू, हे बघ, परिस्थिती समजून घे. एक काम करत करत दुसरं काम करणे, अजून पैसे कमवण्याचा प्रयत्न करणे, याला कोणीही अडवणार नाही. पण तू सांग, बाहेर आपली कामं सुरू झाली आणि इथलं काम थोड्या प्रमाणात का होईना वर खाली झालं की नाही? हे बघ, लपवून काहीच मिळणार नाही, साहेबांना पण सगळं माहिती आहे. भानू लगेच म्हणाला, अरे पण इतक्या कमी पगारात कसे काय होतील स्वप्न पूर्ण? तुलाच साडी घ्यायची आहे ना आईला. भानू आता चिडायला लागलेला होता. प्रकाश पुन्हा म्हणाला, भानू, मला ना काय केलं पाहिजे अजून पैसे कमवण्यासाठी नेमकं नाही माहिती बघ, पण हे 100% माहिती आहे की इथे चिडून कोणाला तरी तू चुकीचा मी बरोबर असं दाखवून असलेलं कामही बंद होईल.
येणारे पैसे बंद होतील. दोघांनी जेव्हा विक्रम साहेबांकडे पाहिलं, विक्रम साहेब फक्त शांतपणे सगळं ऐकून घेत होते. मग भानू म्हणाला, चल ठीक आहे, ऐकतो तुझं, मी शांत राहणार. पण साहेब तुम्हीच सांगा, तुम्ही पण एका रेस्टॉरंटचे आज 5 रेस्टॉरंट उभे केले, तुमचे अजून 50 रेस्टॉरंट काढण्याचं प्लॅनिंग आहे हे पण माहिती आहे मला. तुम्ही केलं तेव्हा कसं सगळं बरोबर होतं आणि आम्ही केलं की का ही चूक आहे? आता विक्रम साहेबांनी बोलायला सुरुवात केली. सांगतो, नक्की समजावून सांगतो, पण सांगितल्यावर माझ्या रेस्टॉरंटमध्ये काम करणार आहात का माझीच आयडिया घेऊन अजून काहीतरी सुरू करणार आहात? दोघांच्याही माना खाली गेल्या. विक्रम साहेब खूप शांतपणे दोघांशी बोलत होते. त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. तुम्ही दोघं सोशल मीडिया वापरतात ना, तेव्हा तुम्ही रिचर्ड ब्रँडसन नावाच्या व्यक्तीबद्दल ऐकलं आहे का? भानूंनी लगेच उत्तर दिलं, हो माहिती आहे ना, 400पेक्षा जास्ती कंपन्यांचा मालक आहे, अमेरिका का कुठला तरी उद्योजक आहे. विक्रम, करेक्ट, ब्रिटनचा उद्योजक आहे आणि त्याचं एक खास वाक्य आहे. तो म्हणतो की आपल्याकडे काम करणाऱ्यांना म्हणजेच एम्प्लॉईजना इतकं छान शिकवा की कोणीही त्यांना दुप्पट पगारावर ठेवून घेण्यासाठी तयार झालं पाहिजे. तर अजून तरी तुम्ही माझेच एम्प्लॉई आहात, तर मी तुम्हाला नक्कीच छान शिकवलं पाहिजे, जसं मी आत्तापर्यंत शिकवलं. पण तुमची तयारी आहे का शिकण्याची? दोघांनी तोंडातून एकही शब्द काढला नाही, पण त्यांची बसण्याची पद्धत आणि डोळे सगळं बोलून गेले आणि विक्रम साहेबांना त्यांचा होकार समजला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. भानू, तू आत्ता जे म्हणालास ना की काय चुकलं माझं, मी प्रयत्न करायचे नाही का अजून पैसे कमवण्यासाठी वगैरे वगैरे, मी सांगू का, काहीही चुकलेलं नाही आहे हा विचार करून. आणि मी खूप मनापासून सांगतो आहे, मला आधी समजलं असतं ना, मी मदत केली असती तुमची रेस्टॉरंट सुरू करण्यामध्ये. साहेबांनी पहिल्याच बॉलला विकेट काढली. दोघांनी समजा ना आता काय उत्तर द्यावं. तितक्यात प्रकाश म्हणाला, म्हणजे साहेब मला नाही समजलं. विक्रम, सांगतो, मोठा विचार असलाच पाहिजे. तुला काय वाटतं, मी आज जर 5 रेस्टॉरंट चालवतो आहे तर मी हा विचार केला म्हणूनच ना, का मी इथलं एकच रेस्टॉरंट नीट चालवूया असा विचार केला आणि बाकीची 4 आपोआप उभी राहिली? भानू म्हणाला, नक्कीच विचार आधी केला असेल. भानूच्या उत्तरावरून त्याने ऐकायला सुरुवात केली हे साहेबांना समजलं. विक्रम साहेब म्हणाले, अगदी बरोबर, कुठलीही गोष्ट आयुष्यात दोनदा होत असते बघा, एकदा डोक्यात आणि एकदा खरी खरी. पण कुठे चुकलं माहिती का? प्रकाश साहेबांचं वाक्य तोडून लगेच म्हणाला, आमचं इथल्या कामावर दुर्लक्ष झालं. विक्रम साहेब म्हणाले, ही चूक आहेच पण 100% नाही. भानू म्हणाला, आपण साहेबांना न सांगता आपलं हॉटेल सुरू करू असं म्हणालो ना ते. विक्रम, ही पण चूक आहे, पण मी जे समजावून सांगतो आहे ते हे अजिबातच नाही. दोघेही प्रश्नचिन्ह घेऊन विक्रम साहेबांकडे बघू लागले. विक्रम साहेब म्हणाले, अरे तुमची खरी चूक काय आहे माहिती का? तुम्ही बर्गर बनवण्याला बिझनेस समजत आहात. बर्गर बनवणं ही फक्त बिझनेसची एक छोटीशी पायरी आहे, नक्कीच खूप महत्त्वाची आहे, पण एका पायरीवर पूर्ण बिल्डिंग कशी चढणार? ही चूक तुम्ही नाही, जगातले नवीन बिझनेस सुरू करणारे प्रत्येक जण करतात. भानू, म्हणजे बर्गर बनवणं बिझनेस नाही, मग मग काय? प्रकाशच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि तो पटकन म्हणाला, भानू, ॲक्टिंग करता येणं आणि एखादा चित्रपट दिग्दर्शित करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. चांगली बॅटिंग करणे आणि टीमचा कॅप्टन बनून टीमला जिंकवणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे चांगले फोटो काढता येणं आणि फोटोग्राफीचा बिझनेस करणं हे सगळं वेगळं आहे, हे सांगतायत साहेब. भानूच्या डोक्यातही प्रकाश पडला आणि तो म्हणाला, चांगलं जेवण तर माझी आई पण बनवते. साहेब कित्येकदा घरी आले आहेत जेवणासाठी. साहेब स्वतः म्हणतात तुझ्या आईच्या हातासारखी चव नाही कुठे म्हणून. पण ह्याचा अर्थ आई हॉटेल सुरू करेल आणि तिला ते जमेलच असं नाही आहे. विक्रम साहेब म्हणाले, अगदी बरोबर. हे बघा, मी समजू शकतो तुम्ही तरुण आहात, तुमची स्वप्न मोठी आहेत, तुम्ही धडपड करून काहीही मिळवू शकतात. तुमची मेहनत मी रोज बघतो आहे मागच्या 10 वर्षापासून. तुम्हाला हे हॉटेल सोडून स्वतःचा बिझनेस करायचा आहे तर मी स्वतः तुम्हाला प्रयत्न करा असे सांगेल. पण बर्गर बनवता येतं म्हणून हॉटेल काढतो, यावर किती यशस्वी होणार ह्याची कल्पना नाही मला. साहेबांचं वाक्य ऐकतात दोघे एकमेकांकडे बघून आता काय करावं हा विचार करू लागले. तितक्यात विक्रम साहेब म्हणाले, पण कोणी शिकवणारा असला ना, ते पण माझ्यासारखा तर जमेल तुम्हाला स्वतःचं हॉटेल काढणं आणि चालवणं, हे नक्की. दोघांचे चेहरे एकदम खुश झाले. खुर्चीवरून उठून दोघे साहेबांच्या समोर गेले आणि भानू म्हणाला, साहेब चूक माफ करून आम्हाला तुमची नवीन रेस्टॉरंटची जबाबदारी देऊन बघा ना, स्वस्त मस्तचं नाव खाली नाही येऊ देणार आपण. प्रकाश, दोघे मिळून मेहनत घेऊ आणि अजून मोठा करू बिझनेस. फक्त शिकवण्याची जबाबदारी तुम्ही घ्या, हॉटेलला मोठं करण्याची आमची. विक्रम साहेबांना अगदी लहान असतानाचे दोघे आठवले आणि साहेब म्हणाले, नक्कीच शिकवणार.
अरे आपण इतकं मोठं केलं आहे रेस्टॉरंट आणि तुम्ही दोघं कसं रे आपलं रेस्टॉरंट काढण्याचा विचार करतात. असू आपण नावानी मालक आणि नोकर, पण माझ्या मनात तुम्ही दोघे सुद्धा मालक आहात या स्वस्त मस्तचे. प्रकाश, चुकलं साहेब, परत नाही करणार अशी चूक. विक्रम साहेब म्हणाले, आजपासून मी तुम्हाला फक्त एम्प्लॉय म्हणून नाही तर माझे भविष्यातले शेअर होल्डर म्हणून सगळं काही शिकवेन. फक्त कामामध्ये तक्रार आली नाही पाहिजे आणि आजपासून हे रेस्टॉरंट आधी छान सांभाळा, पुढचं लवकरच सांगतो. दोघेही विक्रम साहेबांच्या पाया पडले. साहेबांनी दोघांना घट्ट मिठी मारली आणि परत कामाला पाठवलं. आता पुढे काय झालं हे पुढच्या भागात समजेलच, पण एक गंमत माहिती का, विक्रम साहेबांना हे दोघे बाहेर स्वतःचं रेस्टॉरंट काढण्याच्या तयारीत आहेत आणि काहीतरी धडपड करत आहेत यापैकी काहीही माहीत नव्हतं. मग तुम्ही म्हणाल माहीत नव्हतं तर त्यांना कसं समजलं? ते त्यांना समजलं कारण दोघांनीच सांगितलं ना. उद्योजक हा खूप चांगला श्रोता असला पाहिजे ह्याचे विक्रम साहेब एक छान उदाहरण आहेत. शांतपणे ऐकणे ही एक कला आहे. शांतपणे ऐकणे, समोरच्याला बोलू देणे, हे करून बघा, कित्येक नवीन गोष्टी तुम्हाला समजतील. साधं उदाहरण आहे, आपण सगळे जेव्हा शाळेत गेलो होतो आपल्याला कोणालाही लिहिता वाचता येत नव्हतं, पण ऐकता सगळ्यांना येत होतं. लिहिणं वाचणं हे सगळं आपण कसे शिकलो? ऐकून ऐकून, नंतर लिहून लिहून, पण सुरुवात ऐकण्याने झाली. तर ऐकणे ही एक खूप मोठी पण माहीत नसलेली एक शक्ती आहे. ही गोष्ट जर तुम्ही परत ऐकली ना तुमच्या लक्षात येईल, विक्रम साहेबांनी दोघांना फक्त बोलू दिलं, शांतपणे ऐकलं आणि जादू आपोआप झाली. तर हाच फरक आहे वाटणे आणि असणे यामधला. जसं भानुप्रकाशला बर्गर बनवणे म्हणजेच हॉटेल चालवणे वाटत होतं ना, तसं तुम्हाला सुद्धा आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल वाटत असेल तर हाच फरक नीट समजून घेण्यासाठी आमचे ब्लॉग्स वाचत राहा, आमचा पॉडकास्ट ऐकत राहा. कारण माझा व्यापार हा एक बिझनेस करणाऱ्या व्यक्तींचा संघ आहे जो प्रत्येकाला बिझनेस आणि मार्केटिंगबद्दलची योग्य माहिती पुरवत असतो, ती पण आमच्या अनुभवातून. आमचा प्रत्येक कॉन्टेंट हा अनुभवातून आणि योग्य माहिती सामान्य व्यक्तींना मिळावी ह्या उद्देशानेच बनवलेला असतो. तुम्ही जर आमच्या संघाचे भाग झालात तर तुम्हाला नक्कीच वाटणे आणि असणे यामधला फरक समजण्यासाठी मदत होईल. तर हा एपिसोड पूर्ण ऐकल्यासाठी आपले खूप खूप आभार आणि पुढच्या एपिसोडमध्ये बघूया की नक्की पुढे काय होतं ते. तर ऐकून ऐकून बिझनेस शिकण्याचा सुटला आहे सगळीकडे वारा आणि अजिंक्यचा तुम्हाला सगळ्यांना सायोनारा.